नमस्कार मित्रांनो, MPSC लाईफ यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच तलाठी भरतीचा जो काही रिझल्ट होता तर तो रिझल्ट हा लागलेला आहे. विविध जे काही जिल्हे होते तर त्या जिल्ह्यांच्या याद्यासुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहे. आय होप की सर्वांनी रिझल्टसुद्धा चेक केला असेल. पण आता इथून पुढं जी काही महत्त्वाची प्रोसेस असणार आहे ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर तुमचे जॉईनिंग लेटर येणार आणि नंतर तुम्ही ते जॉईनिंग होणार. मग आता ह्या प्रोसेससाठी आपण महत्त्वाचं काम काय करायचं आहे तर ते म्हणजे डॉक्युमेंट आपले जे काही असतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सादर करायचे, तर ते डॉक्युमेंट रेडी असणं आपल्याकडं या पॉईंटला खूप महत्त्वाचं असणार आहे. म्हणून आजच्या या एका व्हिडिओमध्ये जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे तर ते सर्व डॉक्युमेंट इथे आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये कुणाकडे काही डॉक्युमेंट नसेल त्यांना डॉक्युमेंट्स कसे मिळवायचे असेल याबद्दल काही माहिती हवी असेल तर तशी माहिती तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. आता आपण याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट बघण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही MPSC लाईफ या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही महत्त्वाचे अपडेट्स यूट्यूबवरती येतील ते तुम्हाला मिळत राहील. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की अजून तुम्ही काही आपले जे काही इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्यांना जर तुम्ही फॉलो केलेलं नसेल तर त्यांना सुद्धा एकदा फॉलो करून नक्की ठेवा, जेणेकरून तिथेही तुम्हाला अपडेट्स हे मिळत राहील. तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. बघा, तलाठी भरतीसाठी आपण जे काही डॉक्युमेंटची लिस्ट बघतोय त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की 10वीचं जे काही मार्कशीट असतं तुमचं आणि 10वीचं जे सर्टिफिकेट आपण ज्याला बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो तर ते असणं खूप गरजेचं आहे. आता जेवढे काही डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहेत त्या डॉक्युमेंटची ओरिजिनल कॉपी प्लस झेरॉक्स कॉपी हे कंपल्सरी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे 12वीची मार्कशीट आणि 12वीचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे तर ते सुद्धा ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स. पदवीची मार्कशीट, पदवीचे प्रमाणपत्र दोघांची पण ओरिजिनल कॉपी आणि झेरॉक्स कॉपी. इतर शैक्षणिक कागदपत्र असेल तर म्हणजे फॉर एक्झाम्पल नाही का तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनचे काही डिटेल्स तिथे टाकले असेल तर ते मग पोस्ट ग्रॅज्युएशनचे डॉक्युमेंट तिथं असणं तुमच्याकडं गरजेचं आहे. आता इथे हा पॉईंट डबल झालेला आहे. नॅशनॅलिटी किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो तर ते एकच आहे. तर तुमच्याकडं नॅशनॅलिटी किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, त्याचं पण ओरिजिनल आणि झेरॉक्स. पुढे ज्याला आपण जात प्रमाणपत्र म्हणतो, तुम्ही ज्या प्रवर्गामधून अर्ज केलेला होता तर त्या प्रवर्गाचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे तर ते तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ते सुद्धा तिथं तुम्ही तिथं सबमिट करू शकता. संगणक प्रमाणपत्र, MSITचं जे काही सर्टिफिकेट आहे तुमचं, कारण की तुम्ही फॉर्म भरताना तिथं MSITला एस केलेलं असेल तर ते MSIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पण काही विद्यार्थ्यांनी MSIT सर्टिफिकेटऐवजी किंवा MSIT कोर्स ज्यांनी काही केलेला नाही परंतु त्यांनी काही कम्प्युटर रिलेव्हंट काही कोर्स केलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांकडं ते मग त्या कम्प्युटर कोर्स रिलेव्हंट कोर्सचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पुढे आपण पुढचं डॉक्युमेंट बघूया. यामध्ये ते म्हणजे आर्थिक मागास म्हणजे EWSचं जे काही सर्टिफिकेट आहे तर ते सुद्धा जर तुम्ही त्या प्रवर्गातून अर्ज केलेला असेल तर EWS सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये EWSमध्ये कुठलं सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ते म्हणजे फॉर्म जेव्हा तुम्ही भरलेला होता त्या फायनान्शियल इयरमध्ये जे काही तुम्ही सर्टिफिकेट काढलं होतं EWS ते चालणार आहे. दुसरी याच्यामध्ये गोष्ट, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा समजा EWS सर्टिफिकेटची जी काही इन्फॉर्मेशन होती तर ती तुम्ही जुन्या याची टाकली असेल आणि नंतर तुम्ही नवीन सर्टिफिकेट तिथे सादर करत असाल तर ते तिथं चालणार नाही. तुम्ही फॉर्म भरताना ज्या काही सर्टिफिकेटची तिथं डिटेल्स टाकलेली आहे तर तीच डिटेल्स तुम्हाला पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वापरावी लागणार आहे. पुढचं म्हणजे महिलांसाठी 30% आरक्षणचं जे काही सर्टिफिकेट असतं तर ते सुद्धा महिलांसाठी गरजेचं आहे. जर तुम्ही स्पोर्टमधून अर्ज भरलेला असेल तर तुमच्याकडं आत्ता सादर करण्यासाठी स्पोर्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, त्याचं पण ओरिजिनल आणि झेरॉक्स. पुढे जर प्रकल्पग्रस्त मधून तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्याचंसुद्धा आता तुमच्याकडं ओरिजिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पुढचं भूकंपग्रस्त मधून तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर भूकंपग्रस्त प्रमाणपत्र आता तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. पुढं जर तुम्ही दिव्यांग मधून फॉर्म भरलेला असेल तर आता तुमच्याकडं ते सर्टिफिकेट ओरिजिनल प्लस त्याची झेरॉक्स असणं गरजेचं असणार आहे. पुढं अंशकालीन उमेदवारांसाठी अंशकालीन प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आणि शेवटचं जे काही डॉक्युमेंट आपल्याकडं
महत्त्वाचं, तर ते म्हणजे माजी सैनिक असेल तर त्यांनी माजी सैनिक प्रमाणपत्र, ज्याला एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट आपण म्हणतो, तर ते त्यांच्याकडं असणं बंधनकारक आहे. तर एवढे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे. त्यामुळं जर तुम्ही रेडी केलेलं नसेल डॉक्युमेंट तर ते आत्ताच रेडी करून ठेवा. यामध्ये तुम्हाला काही शंका असेल डॉक्युमेंटबद्दल किंवा काही क्वेश्चन्स असेल, फॉर एक्झाम्पल की तुम्हाला डॉक्युमेंट सापडत नसेल किंवा नवीन एखादं कुठलं डॉक्युमेंट तुम्हाला काढायचं आहे, त्यासाठी जर काही प्रोसेस तुम्हाला माहिती नसेल, काही हेल्प हवी असेल, तर खाली व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा क्वेश्चन हा टाकू शकता. त्याचं जे काही उत्तर आहे ते मी नक्कीच माझ्या बाजूने देण्याचा प्रयत्न करेल. जाता जाता आपण या व्हिडिओमध्ये इथे थांबतोय, परंतु जाता जाता एक महत्त्वाचं म्हणजे अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले जे काही इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तर त्यांनाही फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच.